अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 12। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। मागील भागात खरंच माझं चुकलं, मी लहानपणापासूनच तुझ्याशी फार वाईट वागलो, तुझ्याशी कधी प्रेमाने बोललो नाही की तुझी आपुलकीने चौकशी केली नाही की तुला मायन कधी जवळ घेतलं नाही। नेहमी मी तुझा तिरस्कार केला, पण तू कधीच कोणाजवळ माझ्याबद्दल वाईट बोलली नाहीस। उलट तू माझ्या मित्रांना सांगायची की माझे बाबा खूप चांगले आहे, ते माझे खूप काळजी घेतात, आणि मी मात्र तुझ्या अद्वेष करत राहिलो। रवींद्र हात जोडून बोलत होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। आतापासून पुढे, अरे रवींद्र, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? आणि असा माझ्यासमोर हात जोडून का उभा आहेस? आणि तू हे सगळं कोणाबद्दल बोलत आहेस? मला काही समजत नाही। अविनाशची आजोबांना समजून बोलले आणि तेव्हा कुठे रवींद्र भानावर आले, तेव्हा त्यांनी समोर पाहिले तर अविनाशचे आजोबा त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत उभे होते। काही नाही साहेब, मला म्हणजे मी माझ्या अन्यासोबत फार वाईट वागलो, पण आता तुमचं बोलणं ऐकून मला अन्याबद्दल खूप वाईट वाटत आहे। मी आतापासूनच ठरवलं आहे की लहानपणापासून मी तिला जेवढे दुःख दिला आहे, तिचा रागरा केला आहे, त्यापेक्षा जास्त मी तिला जीव लावेल, तिचे सगळे इच्छा पूर्ण करेल, आणि तिच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो तिला विचारल्याशिवाय घेणार नाही। रवींद्रने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलले। त्यांचे हे बोलणं ऐकून अविनाशचे आजोबांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं व त्यांनी आपली कामगिरी फत्ते झाली असा मेसेज त्यांनी टाईप केला व शिखाच्या फोनवर पाठवला। शिखाला जेव्हा मॉन्टीने अविनाशला अन्य आवडली आहे आणि तिच्या बाबांबद्दल सांगितलं, तेव्हा तिने ही गोष्ट तिचे आजोबांना सांगितली, कारण तिचे आजोबांचे एक विश्वासू एम्प्लॉई अन्या त्या एरियामध्ये राहत होती, तिथेच राहत होती, त्यामुळे त्यांच्याकडून अन्याची माहिती काढता येईल म्हणून तिने त्यांना अन्या व तिच्या घरच्यांबद्दल सांगितलं। अन्याचे नाव ऐकून अविनाशचे आजोबांना समजलं की ती त्यांचा जुना विश्वासू एम्प्लॉई रवींद्रची मुलगी आहे, कारण तो सणासुदीला पूर्ण फॅमिलीला घेऊन त्यांच्या घरी यायचा आणि त्यावेळी अविनाश व ये एकत्र खेळायचे। लहानपणी इथे दोघे एकत्र खूप छान दिसायचे, तेव्हा त्या दोघांना पाहून त्यांच्या मनात या दोघांच्या लग्नाचा विचार यायचा, पण त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही, कारण त्यावेळी इथे दोघे खूप लहान होते। त्यानंतर रवींद्र रावांनी स्वतःच घर घेतलं आणि ते त्यांचे अपेक्षा बरोबर विरुद्ध दिशेला होतं, त्यामुळे त्यांना ऑफिसला जायला यायला त्रास होऊ लागला आणि त्यांचा जाणेयेणा मध्येच वेळ वाया जाऊ लागला। अविनाशचे आजोबांनी त्यांची ही धावपळ पाहिली व त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या कंपनीत रवींद्रला नोकरीला लावले। रवींद्र दुसरीकडे कामावर जाऊ लागले, तेव्हापासून अविनाशचे आजोबांची व त्यांची भेट क्वचित होऊ लागली आणि कालांतराने त्यांची भेट झालीच नाही। आज जेव्हा त्यांना कवीला अन्य आवडते हे समजलं, तेव्हा त्यांना फार आनंद झाला। ते दोघे लहान होते तेव्हा त्यांच्या मनात अन्नाच्या व त्याच्या लग्नाचा विषय आला होता। त्यांनी त्यावेळी ते दोघे लहान आहेत म्हणून आपले विचार झटकून टाकलेले, पण आता अविला तिच्यासोबत लग्न करायचा आहे म्हटल्यावर त्यांना फार बरं वाटलं। ते रवींद्रशी बोलून त्यांच्या घरी आले व डायरेक्ट विचारून मध्ये गेले। अविनुक्ताच त्याच्या स्टडी रूम मधून बाहेर आला होता व बेडवर बसून सकाळी अन्नाचे चोरून काढलेले फोटो पाहण्यात व्यस्त होता। तो एवढा व्यस्त होता की आजोबा त्यांच्याजवळ उभे आहेत हे देखील त्याला जाणवलं नाही। किती छान दिसते ना अन्या, मला तर फार आवडली। आजोबा अवीच्या खांद्यावर हात ठेवून बोलले। हो, मला देखील ते खूप आवडली आहे, तिला पहिल्यापासून मला काहीच सुचत नाही। नेहमी माझ्या डोळ्यासमोर तिचा तो सुंदर निरागस चेहरा समोर येतो, मला सगळीकडे येथेच दिसत आहे। आय एम इन लव्ह। अवी येण्याचे फोटोकडे पाहून गालामध्ये हस्त बोलला खरा, पण आता त्याला जाणवलं की त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आहे हे त्याला जाणवलं, म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर आजोबा त्याच्याकडे पाहून हसत होते। आजोबा तुम्ही? मी, हे म्हणजे हा फोटो? आजोबा
अविनाश बोलतच होता की आजोबांनी त्याला थांबवले. मला सगळं काही माहीत आहे. मला शिखाने तुला अन्याय आवडली आहे आणि तुला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. आजोबा अविनाशकडे बघत बोलले, भाई टुडे आय एम सो हॅपी. अरे आजोबांनी तुझा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. आय लव्ह यू आजोबा, युवर द वर्ल्ड बेस्ट. आजोबा शिखाने आजोबांचा मेसेज वाचला व ती पडतच अविनाशचे रूम मध्ये आली. तिथे आजोबांना पाहून ती त्यांच्या गळ्यात पडली व मोठ्याने ओढून बोलू लागली आणि तिचे हे बोलणं ऐकून अवीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ती कशाबद्दल बोलत आहे हे याला कळतच नव्हतं. शिका, काही झालं? तू हे काय बोलत आहेस? मी तुला सांगितलं होतं ना की मला तिला जाणून घ्यायचा आहे. अवी थोड्या मोठ्या आवाजात बोलला. अरे भाई, त्यात काय एवढं? तू तिला लग्न झाल्यानंतर जाणून घे. तसंही पूर्ण आयुष्य पडले आहे की तुमच्या पुढे. एकदा का तुमचं लग्न झालं की सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. शिका आजोबांकडे बघून डोळे मिचकावत बोलले. तेव्हा त्यांना तिचा इशारा समजला व ते गालात हसले आणि बोलू लागले. अरे अवी, शिखा तो अगदी बरोबर आहे. आपल्याकडे तसे रीतच आहे. आजोबा आपला हसू आवरत बोलले. हो आजोबा, मला माहिती आहे ते, पण मला तिला जाणून घ्यायचे आहे. तिचे हातात हात घालून बिनधास्त रस्त्यावर फिरायचे आहे. समुद्रकिनाऱ्यावर बसून तिच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत सूर्यास्त पाहायचा आहे. तिच्यासोबत मूव्ही बघायला जायचं आहे. तिच्यासाठी शॉपिंग करून द्यायची आहे. तिचे सगळे हट्ट पुरवायचे आहेत. तिला डेटवर घेऊन जायचं आहे. जसं लग्न आधी एक बॉयफ्रेंड तिचा गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जातो, अगदी तसंच मला तिच्यासोबत लग्न आधीचे ते सगळेच क्षण जगायचे आहे. हे सगळे बोलताना अवीच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण तेव्हा तो अन्यासोबत तेच क्षण इमॅजिन करत होता. अरे भाई, तू घरात आहेस, वहिनी सोबत नाही आहेस? शिका त्याच्यासमोर टिचकी वाजवत बोलली, कारण अवी त्यावेळी स्वतःच्या विचारात हरवलेला होता. शिखाच्या टिचकीने तो भानावर आला व तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावू लागला. तेव्हा ती आजोबांच्या मागे जाऊन लपली व त्यांना चिडवू लागली. तू इथे माझ्यासमोर ये, तू माझी मस्करी करते काय? कवी तिला दटावत बोलला, पण ती आजोबांचे मागेच लपली व त्याला चिडवत मोठ्याने हसू लागली. आजोबा, सांगा ना भाईला. शिका आजोबांना बोलली. त्या दोघांचीही छोटी मोठी नोकझोक पाहून त्यांना हसू आलं आणि ते पटकन बाजूला झाले. तेव्हा शिखा कवीच्या एकदम समोर आली. तेव्हा त्याने तिला पकडले. त्या क्षणी शिखाने आपल्या कानावर हात ठेवले व त्याला सॉरी बोलली. तिला असं सॉरी बोललेले पाहून अवीने तिला आपल्याजवळ घेतलं व तिच्या डोक्यावरून हात फिरवला. इट्स ओके शिका, मी तुला खोटं रागवत होतो. अवी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. मी तर कुठे तुझी खरंच माफी मागत होते. असं म्हणून शिखा तिथून पळाली. तू तर थांब तिथे, असं बोलून अवी देखील तिचे मागे धावू लागला. देवा, माझ्या अवीच्या चेहऱ्यावर असाच आनंद राहू दे, तो नेहमी असाच हसत राहू दे. आजोबांनी देवाकडे हे मागणं मागितलं व ते त्या दोघांच्या मागे खाली निघून गेले. इकडे अन्याचे बाबांना घरी यायला उशीर झाला असल्याने तिच्या घरातील वातावरण थोडे तणावाचे झाले होते. अन्या तिच्या बाबांना एकसारखे फोन लावत होती, पण रिंग जाऊन सुद्धा ते फोन उचलत नव्हते, म्हणून तिला फार टेन्शन आलं होतं. तेव्हा तिने त्यांच्या सगळ्या मित्रांना फोन लावून तिचे बाबा त्यांच्यासोबत आहेत का याची चौकशी केली असल्याने त्यांचेही रवींद्रना फोन जात होते, पण तरीही ते फोन उचलत नव्हते आणि यामध्ये त्यांची देखील काही चुकी नव्हती, कारण अविनाची आजोबांचे बोलताना उगाच कोणाचा तरी फोन आला तर डिस्टर्ब नको व्हायला म्हणून त्यांनी त्यांचा फोन सायलेंट मोडवर टाकला होता. आणि नंतर घरी जायच्या गडबडीत ते तो सायलेंट मोड काढायचा विसरून गेलेले होते. रात्रीचे 11 वाजून गेले होते आणि अजून ते घरी यायचे होते, म्हणून घरातल्यांचा जीव टांगणीला आला होता. आधीच त्यांना श्रुतीच्या पडून जाण्याचा टेन्शन होतं आणि त्यामध्ये ते घरी लवकर आले नव्हते, म्हणून अण्णाचे मनात एक ना अनेक विचार येत होते. पण ती स्वतःला खंबीर ठेवून आईला व भावाला आधार देत होती. तिची आईने तर रडायला सुरू केलं होतं. आई, अगं तू रडू नको, बाबा आता एवढ्यात येतीलच, पण तू रडू नकोस, उगाच तुझी बीपी वाढायची. अन्या म्हणाली.
अन्या आपल्या रडणारे आईला शांत करण्यासाठी बोलत होती, पण तिच्या मनात रुक लागून राहिली होती. तेवढं समजावून सांगून सुद्धा तिची आई शांत होत नव्हती, म्हणून ती आईच्या गळ्यात पडली व तिला शांत करू लागली. तेवढ्यात बाबांना बाहेर शोधायला गेलेला मयूर आला व त्याने बाबा आल्याचे सांगितले. बाबा आले ते ऐकून अन्या पडतच बाहेर गेली व तिच्या बाबांना जाऊन बिलगली. बाबा, कुठे गेला होता तुम्ही? मी किती शोधलं तुम्हाला, पण तुम्ही कुठे सापडलच नाही. मी किती फोन केले तुम्हाला, पण तुम्ही फोन पण उचलत नव्हता. अन्या रडतच बोलत होती व तिचं बोलणं ऐकून रवींद्रला सुद्धा रडू येत होतं.